ती वाटते का? त्यावेळेस याने उत्तर काय दिलं होतं माहितीये का परीक्षिताने? मरण माझे मारून गेले, शुकाचार्यांनी विचारले होते, राजा मरणाची भीती वाटते का रे? तेव्हा काय म्हटलं होता गुरुवर? मरण माझे मारून गेले, माझं मरण जे आहे ते मरून गेलं म्हटले. तुम्ही मला अमर केला, तुम्ही अमर केलं म्हटले मला. पुढे झालं असं, राजा तुला नातेबंधन मोह ममता याच्याबद्दल काही संदेह आहे का? हे तुझे आहे का? हे सर्व काही नाही असे समजाव. कारण की पूर्व जगभरात कसा अडकला होता या हरणामुळे. सर्वांशी प्रेम ठेवू नको रे राजा. आणि हे सर्व जाणारे आहेत, धनदारा पुत्र जाणा बंधू सोयरे यशोना. भक्ती योगासारखे चांगले शास्त्र दुसरे काय आहे म्हणले राजा. झालं असं, गंगेच्या तीरावर असं काही बसलेलं असताना शुकाचार्य म्हटले, मी जाऊ शकतो का? हा म्हणले, जा. पुढे घडलं असं, शुकाचार्य निघून गेले. गंगेच्या तीरावर राजा बसलेला होता. त्यावेळेस परीक्षित आला, साक्षात तक्षक परीक्षितीकरिता. पण म्हणले तेव्हा तो सर्पाच्या स्वरूपाने नव्हता आला. काही कथा भाग चुकीचा समजतो मनुष्यांना. अहो म्हणले, राजाला कुठं गोड खाण्याची इच्छा झाली, त्याच्यातूनच म्हणले आळी निघली, तो सर्प झाला. खोट, हे काही खरं नाही. खरं काय आहे? ब्राह्मणाला येण्याकरिता प्राधान्य होता. या तक्षकाने ब्राह्मणाचं रूप घेतलं होता. मध्यस्थी आला, एकच पूर्व स्वरूपाला झाला. झालं काय? ममै वंशो जीवलोके जीवभूता सनातना. परीक्षिताची ज्योत भगवंताशी एक ज्योत झाली. गोपाल कृष्ण भगवान की कथेला इथंच पूर्णविराम. आता पूजा होईल आणि पूजा झाल्यानंतर सर्वांनी दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही. अगोदर 7 दिवस या कथेला साथ देणारे, जसं की गंधर्वच की काय, जसं की देवांना इंद्राला जसं हर्ष होतो ज्यावेळेस गंधर्व गायन करतात, तसं मला आपले रोहिदास महाराज, तसंच जर पाहिलं तर संतोष महाराज, आणि जसं की साक्षात